सरकारनं सोनम वांगचुक यांना सरळ सरळ उचलून नेलंय. ही कसली लोकशाही आहे? गांधीजी उपोषणाला बसल्यावर इंग्रज त्यांच्या मागण्या तरी ऐकून घ्यायचे, पण इथं सरकार मागण्या ऐकायला सुद्धा तयार नाही. सोनम वांगचुक यांना उचलून नेलं ते नेलं, आणि कारण काय दिलं तर त्यांचं काही बरं वाईट होऊ नये म्हणून त्यांना डॉक्टरकडे नेण्यात आले. पण एवढीच जर तुम्हाला काळजी होती तर एखादा थातूर मातूर नेता तरी पाठवायचा मागणी ऐकून घ्यायला. अहो, विद्यार्थीच सरकारला कवडीमोल वाटायला लागले. 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या तरी सुद्धा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान पदावरून हटायलाच तयार नाहीत. आणि या असल्या जुलूमशाहीला आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणतोय. 2018 मध्ये सुद्धा सरकारनं सेम असंच केलं होतं. गंगा साफ व्हावी म्हणून IIT प्राध्यापक GD अग्रवाल यांनी 111 दिवस उपोषण केलं होतं, पण त्यावेळी सुद्धा सरकारनं दुर्लक्ष केलं आणि त्यांचा मृत्यू झाला. सेम गोष्ट ह्यावेळी सुद्धा चालली. त्यामुळे मुद्दा कॉक्रोच जनता पार्टीला सपोर्ट करण्याचा नाही, मुद्दा आपल्यावर होत असलेल्या जुलूमशाही विरुद्ध आवाज उठवण्याचा आहे. तुमच्या मुलांनी नीट JEE सारख्या परीक्षा नाही देऊ द्यात, पण शिक्षण तरी घेतीलच ना. एकही परीक्षा पूर्णपणे निष्पक्ष होत नाही. प्रत्येक परीक्षेत गोळ आहे. अहो, यांना भीतीच राहिली नाही कोणाची. त्यामुळे आपल्याला या विरुद्ध आवाज उठवावाच लागेल. तुम्ही सुद्धा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आवाज उठवा आणि आपली मतं कमेंटमध्ये नक्की सांगा.